नमस्कार सगळ्यांना, रसोई रेग्युलर विथ विनीतामध्ये तुमचं स्वागत आहे। तर इथे बघू शकता तुम्ही छान टम अशी फुगलेली इथे मी रवा पुरी बनवलेली आहे। काही मिनिटातच बनते। तर गव्हाच्या पिठाच्या किंवा मैद्याचं बनवण्यापेक्षा एकदा तुम्ही ह्या रवा पुरी एकदा नक्की ट्राय करा। त्यासाठी ना मी इथे 2 कप रवा घेतलेला आहे। त्यामध्ये 3 ते 4 चमचे गव्हाचं पीठ मिक्स करायचं आहे, चवीनुसार मीठ आणि थोडं थोडं पाणी ॲड करून पीठ घट्ट मळून घ्यायचं आहे। पुरीसाठी पीठ मळताना कधी पण घट्टच मळून घ्यायचं आहे आणि ते 10 मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवायचं आहे। तर 10 मिनिटं झालेले आहेत। वरून थोडंसं तेल लावून छान मऊ करून घ्यायचं आहे पिठाला आणि अशा पद्धतीने गोळे करून घ्यायचेत आणि छोटे छोटे आपल्याला पुऱ्या लाटून घ्यायच्यात। तर इथे मी अशा पद्धतीने पुरी लाटून घेते। तर गॅसवरती मी तेल गरम करायला ठेवले होते। तर जास्त पातळ किंवा जास्त जाड पण नाही ठेवायचं आहे, मिडियम साईजमध्ये लाटून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये तळण्यासाठी सोडून द्यायच्यात। तर अशा पद्धतीने आपल्याला हलक्या हाताने प्रेस करायचं आहे वरून, जेणेकरून पुरी छान फुगतील। तर इथे बघू शकता तुम्ही हलक्या हाताने प्रेस केल्यानंतर पुरी छान फुगलेली आहे, टम्म अशी फुगलेली आहे। तर अशा पद्धतीने इथे मस्त अशी आपली रवा पुरी बनवून तयार झालेली आहे। एकदा तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला आवडेल। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि प्लीज भरपूर प्रमाणात सबस्क्राईब करा। कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ? जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।